नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत कापण्यांची रेसिपी। आजही काही ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये कापण्या करतात। कापण्या अगदी मोजक्याच व घरगुती साहित्यामध्ये बनतात। कापण्या चवीलाही छान लागतात व पौष्टिकही असतात। कापण्यांसाठी लागणारे साहित्य पाहूया। कापण्यांसाठी लागणार आहे गव्हाचे पीठ, बेसन पीठ, मीठ, गूळ, खसखस, विलायची पावडर, पाणी, तेल। एका भांड्यामध्ये 1 वाटी पाणी टाकावे, त्यात गूळ टाकायचा, थोडे मीठ टाकायचे। कोणताही गोड पदार्थ करताना चिमूटभर मीठ टाकल्याने त्याची चव अजून वाढते। विलायची पावडर टाकून पाणी थोडे कोमट करावे व त्यामध्ये गूळ विरघळून घ्यावा। हे पाणी आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे, नाहीतर कापण्या कडक होतात। आपले गुळाचे पाणी पूर्ण थंड झाले आहे, ते आपण गाळून घेतले आहे। आता कापण्यांचे पीठ मळून घेऊया। एका ताटामध्ये गव्हाचे पीठ घ्यायचे, त्यातील थोडे पीठ बाजूला काढून ठेवायचे। पीठ जर पातळ झाले तर या पिठाचा वापर करायचा। यानंतर बेसन पीठ टाकून दोन्ही पिठे मिक्स करून घ्यायची। यामध्ये 3 चमचे तेल टाकायचे। आपण इथे थंड तेल वापरले आहे। तुम्ही तेल गरम करूनही टाकू शकता किंवा तेलाऐवजी थोडा खाण्याचा सोडाही वापरू शकता। पिठामध्ये गुळाचे पाणी टाकून पीठ मळून घ्यायचे। आपण जे पीठ बाजूला काढले होते तेही यामध्ये टाकून घेऊ व थोडे गुळाचे पाणी राहिले होते तेही टाकूया। कापण्यांसाठी आपल्याला घट्टच पीठ मळायचे आहे। तुम्ही पाहू शकता एवढे घट्ट पीठ मळायचे आहे। या पिठाला आपल्याला 10 मिनिटांसाठी असेच झाकून ठेवायचे आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला पिठाचे असे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। पोळपाटाला थोडे तेल लावून त्यावर कापण्यांचे पीठ लाटून घ्यायचे। पिठीचा वापर करायचा नाही। चपातीपेक्षा थोडी जाडसरच पोळी लाटायची। कापण्या या थोड्या जाडसरच असतात। आता यावर खसखस पसरून घ्यायची व थोड्या हलक्या हाताने चपाती लाटून उलटून घ्यायची। दुसऱ्या बाजूलाही खसखस पसरून घ्यायची व थोडे लाटून घ्यायचे, म्हणजे खसखस पडणार नाही।
पिझ्झा कटरच्या साहाय्याने कापण्या कट करून घ्यायच्या. काजू कतलीचा जसा आकार असतो तसाच आकार आपण आपल्या कापण्या कट करताना द्यायचा. कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवले होते, ते गरम झाले का ते पाहूया. त्यासाठी एक छोटा तुकडा तेलामध्ये टाकून पाहूया. तेल गरम झाले आहे. कापण्या तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावे. जास्त गरम असेल तर कापण्या वरून करपतील व आतून कच्च्या राहतील. आता तेलामध्ये कापण्या तळून घेऊया. कापण्या गोल्डन ब्राऊन कलरवर तळून घ्यायच्या. कापण्या छान गोल्डन ब्राऊन झाल्या आहेत, त्या काढून घेऊ. आता राहिलेल्या कापण्याही तळून घेऊया. आपल्या सगळ्या कापण्या तळून झाल्या आहेत. तुम्हाला ही कापण्यांची रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.